नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासिकेमध्ये आपण उदाहरण क्रमांक 18 या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक 18 घेऊया आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये उदाहरण क्रमांक 19 असे आज आपल्याला एकूण 2 प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. प्रॉब्लेम्स मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवलेला आहे. उदाहरण क्रमांक 18 आणि उदाहरण क्रमांक 19. मी उदाहरणाचं वाचन करतोय तुमच्यासमोर. त्याच्यासाठी तुम्हाला पण ते उदाहरण तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ठेवावं लागेल जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं होईल. बघा उदाहरण. अ प्रोडक्ट इज ऑब्टेन आफ्टर इज पासेस थॉस 3 डिस्टन्स प्रोसेस. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑब्टेन फ्रॉम द मंथ एंडिंग जानेवारी 2008. आपल्याला 4 कॉलम दिलेले आहेत. पहिलं कॉलम आहे पर्टिक्युलर्सचा आणि 3 जे शेवटीचे कॉलम आहेत ते आहेत आपले प्रोसेसचे. प्रोसेस फर्स्ट, प्रोसेस सेकंड आणि प्रोसेस थर्ड. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, प्रोडक्शन ओव्हरहेड अँड पॅराग्राफमध्ये दिलेला आहे 2000 युनिट्स ॲट ₹3 इच वी आर इंट्रोड्यूस्ड टू प्रोसेस फर्स्ट. म्हणजेच आपल्याला प्रोसेस 1ला जो मटेरियल इश्यू पाहिजेत आहे युनिट्स तो आपल्याला दिलेला आहे 2000 युनिट्स दिलेले आहेत आणि त्याचा रेट दिलेला आहे ₹3. देअर वॉज नो स्टॉक ऑफ मटेरियल ऑर वर्क इन प्रोग्रेस ॲट द बिगिनिंग ऑर एंड ऑफ द पिरियड. दी फॉलोइंग ॲडिशनल डाटा आर ऑब्टेन. काही आपल्याला खालीलप्रमाणे डाटा दिलेला आहे तो बघा. पुन्हा आपल्याला एक कॉलम दिलेला आहे. कॉलम म्हणजे टेबल दिलेला आहे. टेबलमध्ये 4 कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये प्रोसेस दिलेला आहे. दुसऱ्या कॉलममध्ये आउटपुट ड्युरिंग दी मंथ त्याचे युनिट्स दिलेले आहेत. आउटपुटचे म्हणजे जे आपण ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस करतो किंवा ट्रान्सफर टू गोडाऊन करतो त्याचा आपल्याला नॉर्मल वेस्टेज इनपुट पर्सेंटेज दिलेला आहे. त्याचा आपल्याला जे आपल्याला नॉर्मल वेस्टेज असतात प्रोसेसला. नंतर व्हॅल्यू ऑफ स्क्रॅप पर युनिट त्याचा रेटसुद्धा आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. खाली एक लाईन दिलेली आहे प्रिपेअर प्रोसेस अकाउंट अँड ॲबनॉर्मल लॉस अँड ॲबनॉर्मल गेन अकाउंट्स. म्हणजे आपल्याला 3ही प्रोसेस तर कॅल्क्युलेशन करायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ॲबनॉर्मल गेन ॲबनॉर्मल लॉस अकाउंटसुद्धा तयार करायचे आहेत जर उदाहरणार्थ ॲबनॉर्मल लॉस किंवा ॲबनॉर्मल गेन निघत असेल तर उदाहरण तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. जी माहिती आपल्याला पाहिजे आहे सॉल्युशन करण्यासाठी ती पूर्णपणे माहिती आपल्याला या उदाहरणात दिलेली आहे. ठीक आहे. तर आधी आपण सुरुवात करूया प्रोसेस फर्स्टपासून. प्रोसेस फर्स्ट तुम्ही आधी बघून घ्या कशा प्रकारे आपण सॉल्युशन करतो आहे. त्याच्यानंतरच तुम्ही लिहा. तसंही मी व्हिडिओ पाठवत आहो तुम्हाला तर तुम्ही आरामात लिहू शकता. त्यासाठी तुम्हाला आधी समजावं लागेल म्हणून लाईव्ह म्हणजे समजून घ्या. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हिडिओवर विचारू शकता. वेळेच्या आत तुम्ही विचारू शकता. तर आधी आपण बघूया प्रोसेस फर्स्ट. प्रोसेस फर्स्ट अकाउंट. प्रोसेस फर्स्ट अकाउंट. ठीक आहे. प्रोसेस फर्स्ट पहिली एंट्री आपली राहणार आहे टू मटेरियल इश्यू. टू मटेरियल इश्यू किती दिलेलं आहे आपल्याला बघा. 13 दिलेलं आहे 2000 युनिट्स ॲट ₹3 इच. म्हणजेच 2000 युनिट्स आणि त्याचा रेट दिलेला आहे ₹3. म्हणजेच 2000 गुणिला ₹3 म्हणजेच 6000. ठीक आहे. नंतर काय दिलेलं आहे आपल्याला उदाहरणात बघा. डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल टू डायरेक्ट मटेरियल किती दिलेलं आहे. डायरेक्ट मटेरियल ₹5200. ₹5200. डायरेक्ट मटेरियल नंतर दिले डायरेक्ट वेजेस. टू डायरेक्ट वेजेस. टू डायरेक्ट वेजेस किती दिलेला आहे ₹4000. ₹4000. नंतर प्रोडक्शन ओव्हरहेड टू प्रोडक्शन
टू प्रोडक्शन ओव्हरहेड. प्रोडक्शन ओव्हरहेड दिलेला आहे 4000 रुपये. ठीक आहे. नंतर काय दिलेलं आहे 2000 युनिट्स ॲट ₹3 each were introduced to process first. देअर वॉज नो स्टॉक ऑफ मटेरियल काय दिलेलं आहे. नंतर जो आपल्याला सेकंड टेबल जो दिलेला आहे त्याच्यात दिलेलं आपल्याला आउटपुट ड्युरिंग दी युनिट्स, नंतर पर्सेंटेज ऑफ नॉर्मल वेस्टेज आणि त्याचा रेट दिलेला आहे. म्हणजेच या बाजूला येईल क्रेडिट बाजूला येईल बाय नॉर्मल वेस्टेज. किती दिलेलं बाय नॉर्मल वेस्टेज पहिल्या प्रोसेसच्या 5%. 5% म्हणजे कशावर 2000 आवर. तर 2000चे 5% किती येते 100 युनिट्स. 100 युनिट्स. ठीक आहे. नंतर त्याचा रेट दिलेला आहे ₹2 पर युनिट. म्हणजेच 100 गुणिले ₹2 म्हणजेच किती होतील 200 रुपये. 100 गुणिले 2 म्हणजेच किती रुपये होतील 200 रुपये. नंतर दिलेलं आहे आपल्याला आउटपुट युनिट्स म्हणजेच बाय प्रोडक्शन ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. किती दिलेलं आहे 1900 युनिट्स. 1900 युनिट्स. आता आपल्याला याची व्हॅल्यू काढावी लागेल. तर आता याची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला डेबिट बाजूच्या युनिटची टोटल करावी लागेल आणि क्रेडिट बाजूच्या सुद्धा युनिटची टोटल करावी लागेल. काही बरोबर आहे की नाही. तर आणि या बाजूची टोटल किती आहे 2000 युनिट्स आणि या बाजूची सुद्धा 2000 युनिट्स. ठीक आहे. म्हणजे या उदाहरणात आपला ॲबनॉर्मल लॉस सुद्धा निघालेला नाहीये आणि ॲबनॉर्मल गेन सुद्धा निघालेला नाहीये. पण जो प्रोडक्शन आहे ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस याची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. तर त्यासाठी आधी डेबिट बाजूच्या रकमेची टोटल करावी लागेल आणि या बाजूच्या टोटल मधून 200 रुपये मायनस करावा लागेल. तर याची टोटल किती आहे 4000 4008 8 5 13 13 13 13 आणि 19200. 19200. इकडे टोटल किती राहणार आहे 19200. ठीक आहे. आता 19200 मधून 200 मायनस करा तर किती होतील 19000 रुपये. हे जातील नेक्स्ट प्रोसेसला. याचा पर युनिट सुद्धा आपल्याला रेट काढावा लागेल. 19000 रुपये भागीला 1900 युनिट्स म्हणजे 10 रुपये पर युनिट. तुम्हाला असं याचं पर युनिट रेट सुद्धा काढावं लागेल. समजलं विद्यार्थी मित्रांनो. प्रोसेस फर्स्ट अकाउंट आपण शिकलेले आहोत आणि अगदी सोपं आहे. याच्यात काही ॲबनॉर्मल लॉस किंवा ॲबनॉर्मल गेन सुद्धा निघालेलं नाही आहे. आता याच्यानंतर बघूया प्रोसेस सेकंड अकाउंट. प्रोसेस सेकंड अकाउंट. ठीक आहे. आता याच्यात पहिली एंट्री कशी होती तुम्हाला माहित आहे. जे आपण प्रोसेस 1 ला ट्रान्सफर दाखवलेला आहे प्रोडक्शन दाखवलेला आहे तर तो इकडे येईल. ठीक आहे. टू प्रोडक्शन ट्रान्सफर फ्रॉम फर्स्ट अकाउंट. किती आहे 1900 युनिट्स आहेत आणि त्याची रक्कम आहे 19000. नंतर काय दिलेलं आहे आपल्याला उदाहरणात डायरेक्ट मटेरियल टू डायरेक्ट मटेरियल. किती आहे डायरेक्ट मटेरियल 3960 रुपये. 3960 रुपये. नंतर आहे डायरेक्ट वेजेस टू डायरेक्ट वेजेस. किती आहे 6000 रुपये. 6000 रुपये. नंतर प्रोडक्शन ओव्हरहेड टू प्रोडक्शन ओव्हरहेड. किती आहे 6000 रुपये. आता या पेजेसवरच्या एंट्री संपल्या. दुसऱ्या पेजेसवर काय माहिती दिलेली आहे आपल्याला. जो सेकंड आपल्याला हे दिलेला आहे टेबल. त्या टेबलमध्ये बघा आउटपुट युनिट्स दिलेले आहेत. नॉर्मल वेस्टेजचा रेट दिलेला आहे
आणि त्याचा व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. तर प्रोसेस बी मध्ये बघा किती नॉर्मल वेस्टेजचा रेट आहे 10%. म्हणजे या बाजूला काय राहणार आहे बाय नॉर्मल वेस्टेज 10% 10% ऑन 1900 म्हणजे 1900 चे 10% किती होतील 190 युनिट. त्याचा रेट किती दिलेला आहे 4 रुपये. म्हणजे 190 गुणिले 4 रुपये किती होते 760. 190 गुणिले 4 रुपये 760 रुपये 760 रुपये. नंतर आउटपुट युनिट्स दिलेले आहेत म्हणजे बाय प्रोडक्शन ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. किती दिलेले आहेत नेक्स्ट प्रोसेसचे युनिट्स 1680 युनिट्स 1680 युनिट्स. आता आपल्याला या 1680 युनिटची व्हॅल्यू काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूच्या युनिटची टोटल करावी लागेल. कोणत्या बाजूची युनिटची टोटल जास्त आहे या बाजूची टोटल किती आहे डेबिट बाजूची युनिटची टोटल 1900. तर त्या बाजूची टोटल किती आहे युनिट्सची 1680 आणि 190 1870. डेबिट बाजूची युनिटची टोटल आहे 1900 आणि क्रेडिट बाजूच्या युनिटची टोटल आहे 1870. ठीक आहे. म्हणजे फरक कितीचा आहे 30 युनिटचा फरक आहे. तर ते काय राहणार आहे बाय ॲबनॉर्मल लॉस किती 30 युनिट्स. आता आपल्याला सर्वात आधी या 30 युनिटची व्हॅल्यू काढावी लागेल. ठीक आहे. तर कशा प्रकारे काढायची आहे हे तुम्हाला पूर्ण माहित आहे. वर्किंग नोट नंबर 1 कॅल्क्युलेशन ऑफ ॲबनॉर्मल लॉस युनिट. ठीक आहे. फॉर्म्युला आहे ॲबनॉर्मल लॉस युनिट गुणिले डेबिट टोटल रुपीज माइनस क्रेडिट टोटल रुपीज भागिला डेबिट युनिट्स माइनस क्रेडिट युनिट्स. ठीक आहे. आता बघा ॲबनॉर्मल लॉस चे युनिट्स किती आहेत 30 युनिट्स. ठीक आहे. 30 युनिट्स गुणिला काय आता काय सांगू शकतो थांबा वाटत 15 सेकंद थांबा. ॲबनॉर्मल लॉसचे युनिट्स आहेत 30 युनिट्स बरोबर आहे. आता याच्या नंतर आपल्याला करायचं काय आहे की डेबिट बाजूची जी टोटल आहे रकमेची टोटल त्याची आपल्याला आधी टोटल करावी लागेल. किती टोटल आहे 19,000 प्लस 3,960 6,000 आणि 6,000 12,000 टोटल आहे 34,960. टोटल किती आहे 34,960 रुपये. तर इकडे लिहा 34,960 रुपये मायनस क्रेडिट बाजूची जी ॲबनॉर्मल वेस्टेज नॉर्मल वेस्टेजची जी अमाऊंट आहे ती मायनस करा 760 रुपये भागिला डेबिट साइडच्या युनिटची टोटल किती आहे 1900 युनिट्स आणि क्रेडिट बाजूची जी नॉर्मल वेस्टेज जे युनिट्स आहेत ते युनिट्स आहेत 190. ठीक आहे. याचे युनिट्स आहेत 190.